रामायण कथा. कैकेयीने रामासाठी का मागितला होता वनवास, अशी आहे पौराणिक कथा. रामायणातील कथेनुसार माता कैकेयीने आपल्या मुलाला सिंहासनावर बसवण्यासाठी भगवान रामांना 14 वर्षाच्या वनवासात पाठवले होते. भगवान रामासाठी राजा दशरथाकडून वनवास मागितल्यानंतर माता कैकेयीला संपूर्ण जगात द्वेषाचे पात्र बनवले गेले. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माता कैकेयीने भगवान रामासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. त्या काळाचे सविस्तर वर्णन आहे. माता कैकेयीने आपला मुलगा भरतपेक्षा प्रभू रामावर जास्त प्रेम होते. मग मंथरेच्या सांगण्यावरून ती भगवान रामासाठी 14 वर्षाचा वनवास कसा मागू शकते, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. रामायणातील कथेनुसार माता कैकेयीने आपल्या मुलाला सिंहासनावर बसवण्यासाठी भगवान रामांना 14 वर्षाच्या वनवासात पाठवले होते. भगवान रामासाठी राजा दशरथाकडून वनवास मागितल्यानंतर माता कैकेयीला संपूर्ण जगात द्वेषाचे पात्र बनवले गेले. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माता कैकेयीला माहीत होते की असे केल्याने ती संपूर्ण जगात द्वेषाची धनी बनेल. तरीही तिने काही खास कारणामुळे हे कार्य केले. रघुवंशाच्या रक्षणासाठी माता कैकेयीने घेतलेला हा निर्णय राजा दशरथ किंवा रघुवंश यांना वाचवण्यासाठी माता कैकेयीने भगवान रामाकडे 14 वर्षाचा वनवास मागितला होता असे मानले जाते. याचे कारण म्हणजे राजा दशरथाच्या हातून श्रावण कुमाराचा मृत्यू झाला होता. श्रावण कुमाराच्या वडिलांनी राजा दशरथाला असा शाप दिला होता की जसा तो आपल्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरत आहे, तसाच राजा दशरथही आपल्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरेल. वास्तविक राणी कैकेयी ही राजा अश्वपतीची कन्या होती आणि अश्वपतीचे राजपुत्र श्रवणकुमार यांचे वडील रत्नवृषी होते. रत्नवृषींनी राणी कैकेयीला सांगितले होते की राजा दशरथाच्या मुलांपैकी कोणीही सिंहासनावर बसू शकणार नाही. तसेच ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार राजा दशरथाच्या मृत्यूनंतर जर 14 वर्षापूर्वी पुत्र सिंहासनावर बसला तर संपूर्ण रघुवंशाचा नाश होईल असे त्यांनी सांगितले. रघुवंशाला विनाशापासून वाचवण्यासाठी माता कैकेयीने हा कठोर निर्णय घेतला होता, ज्यामुळे तिची प्रतिमा वाईट आई म्हणून कायमची राहिली. या पौराणिक कथेच्या माध्यमातून हा वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो. पुढील कथा. उर्वशी. एक अप्रतिम कहाणी. राजा दुर्जय शिकारीसाठी अरण्यात हिंडत होता. 2-3 दिवस होऊन गेले होते तरी शिकार मिळाले नव्हते. आज तर दैवाने त्याची आणि सैन्याची ताटातूट केली होती. दोघांची चुकामुक झाल्याने तो एकटाच भटकत होता. मृगयेशिवाय परत फिरणे शक्य नव्हते. तो थकला, शरीराने आणि मनानेही. कोठे जलाशय असेल तर पाणी प्यावे, थोडी विश्रांती घ्यावी आणि पुन्हा मृगयेचा शोध घ्यावा असा विचार करीतच तो त्या अरण्यात फिरत होता. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.